लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे सरकारांनी जे पैसे कान्हावरती फेकून दिलेले असतात ते पैसे आता कान्हा आणि 2 सिक्युरिटी गार्ड्स गोळा करत असतात। आता ते पैसे गोळा करत असताना अचानक तिथे सखी येऊन उभी राहिलेली असते आणि सखीचा पाय चुकून एका नोटेवरती पडतो। त्याबरोबर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, अहो लक्ष्मी, आणि तो वरती बघतो तर वरती आता उन्हामुळे त्याला सखीचा चेहरा नीट दिसत नाही। कान्हा उठून उभा राहतो आणि म्हणतो, लक्ष्मी। त्याबरोबर सखी म्हणते, काय? त्यावर कान्हा म्हणतो, लक्ष्मी आहे तुमच्या पायांखाली असं म्हणत होतो मी। मग सखी लगेचच खाली बघते, तिला कळतं की आपले पाय पैशांवरती आहेत। सखी पाय बाजूला करून ते पैसे उचलते आणि कान्हाच्या हातामध्ये देत म्हणत असते, वाटलं होतं तू तरी वेगळा असशील, पण नाही, तू सुद्धा सगळ्यांसारखाच निघालास। खरंच पैशांनी सगळं घेता येतं असं कसं वाटू शकतं रे तुम्हाला? पैसा कितीही महत्त्वाचा असला ना तरी पैशांनी स्वप्न, इच्छा, आकांक्षा नाही खरेदी करता येत। पैसा महत्त्वाचा असतो, पण स्वप्नांपेक्षाही इतका महत्त्वाचा असतो का खरोखर पैसा? पैशांनी खरंच सर्वस्व करता येतं? पैसा इतका महत्त्वाचा आहे? त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, मॅडम काय आहे ना, तुम्ही हे असे बंगल्यात राहणारी लोक, त्यामुळे स्वतः सर्व असून दुसऱ्याला ज्ञान देणं खूप सोपं असतं, पण स्वतः जेव्हा या वैभवातून बाहेर पडाल, या प्रॉपर्टीतून बाहेर पडाल आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही हा प्रश्न विचाराल ना, तेव्हा त्या प्रश्न विचारण्याला अर्थ असेल। कळतं आहे का तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते? तेव्हा तुम्हाला पटेल की पैशांनीच सगळी स्वप्न विकत घेता येतात। येतो एवढं बोलून आता कान्हा हा तिकडनं जात असतो। त्याबरोबर सखी आता मागून म्हणत असते, खरंच पैशांनी सगळी स्वप्न विकत घेता येतात? पैसा इतका महत्त्वाचा असतो? माणसांच्या इच्छांपेक्षा, माणसांच्या स्वप्नांपेक्षा पैशाला एवढं मोल आहे का? त्याबरोबर आता सोड, कोणाला विचारते मी, एवढं बोलून ती तिकडनं जात असते। त्याबरोबर कान्हा मागून येतो आणि म्हणतो, बेबी सरकार, काय आहे ना, जरी पैशांनी स्वप्न विकत घेता येतात की नाही या प्रश्नाचं तुमचं उत्तर माझ्याकडे नसलं तरी तुमचा पॉईंट बरोबर आहे, पण तो चुकीच्या ठिकाणी पडला नाही। प्रश्न जरी तुम्हाला पडले असले तरी उत्तर देणारा मी कोण? उत्तर देणार तो जो वरचा आहे ना, तो। त्यामुळे तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते जाऊन विचारा त्याला, तो देईल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर काय। त्याबरोबर एवढं बोलून कान्हा हा लगेचच तिला पुढे सांगतो, शेवटी सगळं करणारा एकच, साईबाबा। त्याच्या मनात असतं तेच कायम घडतं। आणि मग तो लगेचच तिकडनं जात असतो। तर सखीला लगेच तिचं बालपण आठवतं। तिला लहानपणी तिच्या आईने सांगितलं होतं की सखी बाळा, जेव्हा तुला सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतील, काही सुचणार नाही ना, त्यावेळेस साईबाबांजवळ ये। साईबाबा तुला प्रत्येक गोष्टीसाठी त्यावेळेस मार्ग दाखवतील। त्याबरोबर आता सखी ही तिचं बालपण आठवत असते, पण तोपर्यंत आता लगेचच कान्हा हा तिकडनं जायला निघालेला असतो। आता कान्हा हा त्या वॉचमॅनकडे येतो, त्या दोघांच्याही हातातले पैसे घेतो आणि त्या दोघांना 500-500 रुपयांच्या एक नोटा देत म्हणतो, हे घ्या आणि काळजी करू नका, तुमची नोकरी जाणार नाही। त्यावर ते दोघं त्याच्याकडे बघायला लागतात, तर तो म्हणत असतो, कारण तुम्ही जी नोकरी करताय ती माझ्या लायक नाही आहे, हे घ्या। तो पैसे देतो आणि तिकडनं जात असतो। त्याबरोबर आता सखी ही मनातल्या मनात म्हणते, मिस्टर थँक्यू, तुम्ही जे कोणी आहात, पण खरंच मला मार्ग दाखवून गेला। तर इकडे आता तेजस्विनी म्हणजेच सरकार ही राघव म्हणजे सखीच्या वडिलांकडे आलेली असते आणि आता ती एक आरसा घेते आणि तिला लगेचच वकील साहेबांचे बोललेले शब्द आठवतात। सखी आता 21 वर्षांची झाली आहे, मग राघव साहेबांच्या विलप्रमाणे आता तिचं लग्न झालं पाहिजे। जर सखीचं लग्न आता झालं नाही तर राघव सरांनी त्यांच्या विलमध्ये नमूद केल्याप्रमाणे सखीला दर महिन्याला खर्च करण्याकरिता एक ठराविक रक्कम मिळून उरलेली सगळी जी प्रॉपर्टी आहे ते ट्रॅश होईल। आता हे ऐकल्याच्या नंतर मग मात्र आता सरकार तो आरसा रागाने खाली फेकतात आणि फोडून टाकतात आणि आता त्या सखीच्या वडिलांना म्हणत असतात, काय गरज होती, काय गरज होती हे सर्व करून ठेवण्याची? का केलंस असं? बोल ना, बोल, तुला काय वाटलं, तू जिंकशील, तू जिंकशील? नाही, खरं तर आज ना मला अशी इच्छा होती की मी तुला मारून टाकू, पण मी तुला मारणार नाही। इतक्या सहजासहजी तुला मरण नाही येऊ द्यायचं मला।
तुला बघायचं आहे माझी सर्व स्वप्न पूर्ण होताना, तुझ्या त्या भिकारड्या मुलीला भिकारी बनताना, तिला रस्त्यावर येताना बघायचं आहे तुला. आणि त्यासाठी तुला जिवंत राहणं गरजेचं आहे. तुला मारणार ना, मारणार, पण माझं यश तू स्वतःच्या डोळ्यांनंतर मी तुला मारणार. बघ माझं यश बघ, असं म्हणून सरकार उठून उभ्या राहतात. तर आता इथे राघव हा जोरजोराने घंटानाद करायला लागतो. तर दुसरीकडे आता इथे सखीसुद्धा साईबाबांच्या चरणांजवळ आलेली असते आणि तीसुद्धा आता साईबाबांना प्रार्थना करत असते. बाबा, मला तुमच्याकडून माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मला तुमच्याकडून निर्णय हवा आहे. आता मला तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गावरती चालायला मी तयार आहे. निर्णय द्या बाबा. त्याबरोबर आता तिला लगेचच तिचं बालपण आठवतं. लहानपणी जेव्हा ती आणि सरकार दोघीजणी इथे यायच्या त्यावेळेस तिने सरकारांना विचारलं होतं, आई अगं कौल म्हणजे काय गं? त्यावेळेस सरकारांनी सांगितलं होतं, सखी कौल म्हणजे देवाचा निर्णय. एखाद्या वेळेस आपण ना संभ्रमात असतो, काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपल्याला कळत नसतं. मग त्यावेळेस आपण काय करायचं, आपण इथे यायचं आणि साईबाबांच्या चरणांवर 2 फुलं वाहायची आणि मनात आपण बोलायचं की मी काय करू. मग बाबांना जे योग्य वाटेल ते फूल खाली पडतं. मग तो त्यांचा निर्णय समजायचा. त्यावर सखी तिला विचारते, म्हणजे आई साईबाबा आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात? त्यावर आईने तिला सांगितलं होतं, सखी हे तुझ्या श्रद्धेवरती आहे बाळा. त्याबरोबर लगेचच आता मोठ्या सखीला सरकार सांगत असतात, सखी जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास हा आलाच आणि जिथे विश्वास आला तिथे निर्णयही आला. त्याबरोबर मग सखी आता साईबाबांकडे बघते आणि पुन्हा तिच्या आईकडे बघते, पण तोपर्यंत सरकार तिकडनं गायब झालेले असतात. मग सखी आता साईबाबांना फूल वाहत असते आणि म्हणत असते, बाबा तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल. मी हे पहिलं फूल तुमच्या पायाजवळ ठेवते, ते माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं घर सोडू याच्यासाठी. आणि मी हे माझं दुसरं फूल तुमच्या पायाजवळ ठेवते की बाबांनी विलमध्ये लिहिल्याप्रमाणे लग्न करू यासाठी. तुम्ही जो मार्ग दाखवाल तो मार्ग मला मान्य असेल. तेवढं बोलून ती जोरजोरात घंटानाद करत असते. तर इकडे आता सरकार येतात आणि रागाने राघवच्या हातातली घंटी घेऊन खाली फेकतात आणि म्हणत असतात, आनंद होतोय मला हरताना बघून, पण लक्षात ठेव काहीही झालं तरी सरकार हरत नाही, कळलं ना? सरकारच जिंकणार कोण? सरकार. काय म्हणतात मला? सरकार. मी जिंकणार. आणि तुझ्या त्या मुलीचं लग्नच लावायचं आहे ना? लावणार ना, पण अशा मुलाबरोबर जो फक्त माझे तळवे चाटेल, जो फक्त माझ्या इशाऱ्यांवर नाचेल, समजलं? लग्न मी तिचं लावणार. मग तिचं लग्न झाल्यावर काय होणार? तिची सगळी प्रॉपर्टी तिची होणार, फक्त नावापुरतं. आणि त्याची मालकीन कोण असणार? मी. कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची एकुलती एक मालकीन सरकार. असं म्हणत ते आता विकृत पद्धतीने हसायला लागते आणि म्हणत असते, काय म्हणाले? कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची एकुलती एक मालकीन सरकार, फक्त सरकार. आणि ती आता जोरजोरात विकृत पद्धतीने हसत असते, अगदी अमानुष पद्धतीने. तर दुसरीकडे सखी साईबाबांना म्हणत असते, बाबा उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. जोपर्यंत आज मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना, तोपर्यंत मी इकडनं कुठेही जाणार नाही आहे, नाही हलणार मी इकडनं. मला उत्तरं हवी आहेत म्हणजे हवी आहेत. आणि आज तुमच्याकडनं सगळी उत्तरं मी मिळवणारच. तुम्ही जोवर निर्णय देणार नाही तोवर मी इकडनं जाणार नाही. तुम्ही सांगा, तुम्ही जे सांगाल ते मला मान्य असेल. तर हे सर्व काही कान्हा आता लपून बघत असतो आणि त्याने सखीचं सगळं बोलणंसुद्धा ऐकलेलं असतं. मग मुद्दामून कान्हा एका फुलाला फूक मारतो आणि ते फूल खाली पडतं. त्याबरोबर सखी म्हणते, बाबा तुम्ही कौल दिलात, थँक्यू सो मच. तुम्ही कौल माझ्या बाजूने दिलात, म्हणजे आता मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं ना. मी माझ्या बाबांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार. मलासुद्धा हाच कौल हवा होता आणि तुम्हीसुद्धा हाच कौल निवडलं. मग आता त्यासाठी मला माझं घर सोडावं लागेल तरीही मी तयार आहे. मी सगळं करेन, पण मी माझ्या बाबांचं स्वप्न नक्की पूर्ण करेन, म्हणजे करेनच. त्याबरोबर आता पुढे सखी म्हणत असते, बाबा मी तुमच्या कौलासाठी आणि बाबांच्या इच्छेसाठी हे सगळं नक्की करेन, नक्की शक्य होईल मला हे सगळं. तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्या पाठीशी हे सगळं शक्य करण्यासाठी. येते मी,
एवढं बोलून आता सखी ही अगदी मनापासून साईबाबांना हात जोडते आणि चपला घालून तिकडनं निघून जाते. आता कान्हा हा हे सर्व लपून बघतो. सखी जशी गेली याचा त्याला अंदाज येतो, तसा तो आता लगेचच तिकडनं बाहेर येतो आणि साईबाबांच्या समोर येऊन उभा राहतोच. आता तो पुढे काही बोलणार तोपर्यंत मागून टेन्या येतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. आता मात्र कान्हा घाबरतो. कान्हाला वाटतं आता सखीच आली की काय. कान्हा मागे बघतो तर टेन्या असतो. टेन्या म्हणतो, काय रे? त्यावर कान्हा म्हणतो, तू आहेस होय? अरे किती घाबरलो होतो मी. टेन्या म्हणतो, घाबरण्यासारखी कामं मुळात करायचीच कशाला रे? त्यावर कान्हा म्हणत असतो, उगाचच्या उगाच काही पण बोलू नकोस. मी काय केलं आहे? हां, उगाच बोलतोयस ना मला? त्यावर टेन्या म्हणतो, तुला काय वाटतं मला माहीत नाही आहे? ती आता इथे मुलगी आली होती ती साईबाबांकडे कौल मागायला. तिला कौल कसा मिळाला आहे ना हे तिला माहीत नाही आहे, पण मला मात्र नक्की माहीत आहे. मी बघितलं आहे की तिला कसा कौल मिळाला आहे ते. काय बरोबर ना? त्याबरोबर मग पुढे टेन्या विचारतो, तुला हे सगळं करायची काय गरज होती कान्हा? कशाला केलंस तू हे सगळं? त्यावर कान्हा म्हणतो, अरे ती बिचारी अडचणीत होती म्हणून. त्यावर टेन्या म्हणतो, पण तिला काय हवं याचा विचार करण्याची तुला काय गरज? यातून तुला काय मिळणार आहे? त्याबरोबर कान्हा म्हणत असतो, काम. मला याच्यातून काम मिळणार आहे, नोकरी. त्याबरोबर आता मात्र टेन्या म्हणतो, ओ अच्छा, तिचा विचार केल्याने तुला नोकरी मिळणार आहे होय. आणि मग आता ते दोघं मित्र तिथे बोलत असतात, त्यांच्यामध्ये संभाषण सुरू असतं. मग कान्हा आता साईबाबांकडे कान पकडून माफी मागत असतो. तो साईबाबांना म्हणत असतो, बाबा माझं खरंच चुकलं, मी हे सर्व नको करायला हवं होतं, पण काय करू, मला त्या मुलीसाठी हे सर्व करावंसं वाटलं. ती अडचणीत होती म्हणून मी हे सर्व केलं. खरंच तुम्हाला माहिती आहे माझा मार्ग चुकला, पण हेतू मात्र शुद्ध होता. त्याबरोबर आता इकडे सखी ही घरी परत आलेली असते आणि घरी आल्याच्या नंतर ती आता स्वतःच्या खोलीकडे एकदा संपूर्ण नीट व्यवस्थित बघते आणि मग शेवटी खोलीमध्ये येते आणि खोलीत येऊन तिकडनं एक बॅग काढते आणि वॉर्डरोब उघडून वॉर्डरोबमधले सगळे कपडे त्या बॅगेमध्ये भरते. त्यानंतर एक फाईल असते, ती फाईल म्हणजेच तिचे जे काही सर्टिफिकेट प्रमाणपत्र शाळेचे असतात ते सगळं ती तिकडनं घेते. आणि आता जात असताना तिला दिसतो तो म्हणजे तिच्या बाबांचा आणि आईचा फोटो. मग आता ती तो फोटो जवळ घेते आणि म्हणत असते, आई लहान असताना तू किती चांगली होतीस ग, किती काळजी करायचीस तू माझी, माझ्या प्रत्येक गोष्टीत तू असायचीस, मला प्रत्येक वेळेस समजून घ्यायचीस, सांभाळून घ्यायचीस, माझी साथ द्यायचीस आई तू. आणि आज बघ ना, आज एक अशी वेळ येऊन उभी राहिली आहे ग माझ्यासमोर की आज माझ्या कुठल्याच निर्णयात तू नाही आहेस. का ग आई असं? सांग ना, मला माफ कर. खरं तर आज मला तुला सांगायचं होतं सगळं, पण नाही. आज तुझ्यातल्या सरकारांमुळे मी माझ्या आईला काहीच नाही सांगू शकत आहे. आज तुझ्यातल्या सरकारांमुळे मला माझं घर सोडून जावं लागतं आहे आई, तुझ्यापासून दूर जावं लागतं आहे. पण बाबांच्या स्वप्नाकरता आणि साईबाबांनी दिलेल्या कौलाकरता, त्यांनी दिलेल्या निर्णयाकरिता मला हे सर्व करावं लागेल आणि मी हे सर्व करेल. मी घर सोडून जाते आई. माझं आणि माझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला हे करावंच लागेल आई, आणि मी हे करेन. एवढं बोलून लगेचच मग ती आता तो फोटो उराजवळ कवटाळते आणि मला जायलाच हवं एवढं बोलून ती आता तिकडनं जाते. त्यानंतर सरकारांनी सखीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि आता त्या सखीला म्हणत असतात, सखी काही हरकत नाही बाळा, तू तुझा निर्णय घेतलास ना तर नाही थांबवणार मी तुला. तू जा, तू नकोच थांबूस मुळात इथे, काही गरजच नाही आहे तुला इथे थांबण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तू जातीयस ना, पण मी सुद्धा एक निर्णय घेतला आहे, मी सुद्धा एक गोष्ट करणार आहे. त्यावर सखी म्हणत असते, आई नेमकं काय बोलतेस तू आणि काय करणार आहेस तू? आई आई. त्याबरोबर सरकार मला जगायचंच नाही आहे असं म्हणत स्वतःच्याच हातावरती अगदी सुरीने हलकासा वार करून घेतात आणि आता मला नाही जगायचं असं म्हणत त्या मुद्दामून बेशुद्ध होण्याचं नाटक करतात. आता जीवापाड आपल्या आईवरती प्रेम करणाऱ्या सखीने जेव्हा आपल्या आईच्या हातावरती घाव बघितलेला असतो त्यावेळेस मात्र सखी आता रडायला लागलेली असते आणि सखी आता ताबडतोब त्या गाडीवाल्याला सांगते, दादा गाडी पुन्हा मागे फिरवा, मला घरी पुन्हा जिथून आणलं तिथे नेऊन सोडा.
त्याबरोबर आता तो माणूस लगेचच गाडी मागे सुद्धा फिरवतो, पण रस्त्यामध्ये इतकं ट्रॅफिक असतं की सखीला पोहोचणं शक्य होणार नसतं. मग सखी आता गाडीतून थेट खाली उतरते आणि आता ती बघते तर काय, इतकं ट्रॅफिक असतं रस्त्याला की तिला तिकडनं बाहेर पडायला जमत नसतं. सखी तिकडनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक समोरून एक बाईकवाला येतो आणि तो बाईकवाला आता सखीला धडकतो. सखीच्या हातातली पुस्तकं खाली पडतात. त्याबरोबर आता तो जो बाईकवाला असतो तो आता सखीचा चेहरा बघतो, तर दुसरा तिसरा कोणी नसून तो कान्हाच असतो. त्यानंतर कान्हा आता सखीला बाईकवरती बसवतो आणि ओढणीने तो सखीला स्वतःबरोबर घट्ट बांधून घेतो. आता सखीला जेव्हा तो बांधून घेतो त्यावेळेस सखी आणि तो दोघंही एकमेकाच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात. दोघंही एकमेकांकडे एकटक बघत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.